तुमच्या आयुष्यातील संकटे दूर करणारा सगळ्यात रामबाण उपाय म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. याविषयी डिटेल माहिती देणाऱ्या, उपासना कशी करायची, कुठल्या प्रकारचं फळ मिळणार आहे, सर्व काही व्हिडिओ पूर्ण बघा. महाभारतामध्ये कुरुक्षेत्रावरती भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला हे विष्णू सहस्त्रनाम सांगितलं. विष्णू परमेश्वर जे आहे त्याची 1000 नावे याच्यामध्ये वर्णन केलेली आहेत. तर त्याच्याविषयीचं महत्व आपण बघणार आहे. विष्णू सहस्त्रनाम ही एक साधी गोष्ट नाहीये, तर पूर्व जन्मातले कर्म नष्ट करणारी, या जन्मातले प्रॉब्लेम्स दूर करणारी एक अतिशय पॉवरफुल अशी रेमेडी आहे. विष्णू सध्याच्या कलियुगामध्ये वेगवेगळे उपाय करून माणूस थकतो. त्यामध्ये विष्णू सहस्त्रनामाचा जर आधार घेतला तर त्याला निश्चितच चांगल्या प्रकारचा फायदा होणार आहे. विष्णू सहस्त्रनाम म्हणजे काय आहे, तर पूर्वजन्मातली काही कर्म एकमेकांमध्ये बांधलेली असतात. त्यामुळं पत्रिका जरी कदाचित चांगली असली तरी सुद्धा मागच्या जन्मातील कर्मांमुळं या जन्मामध्ये त्याची चांगली फळं मिळत नाहीत, किंवा या जन्मामध्ये आपल्या हातून कळत न कळत चुकीची अशी कर्म घडतात. ते सगळे बंध नष्ट करण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम एक अतिशय पॉवरफुल अशी रेमेडी आहे. यामध्ये 9 ग्रह पूर्णपणे पॅसिफाय होतात, शांत होतात. कशा प्रकारे ते बघूया. पहिल्यांदा म्हणजे सूर्य. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केल्यानंतर सूर्य जो आहे तर त्याला ताकद मिळते. नेम, फेम, यश, समृद्धी मिळण्याच्या दृष्टिकोनातून विष्णू सहस्त्रनाम काम करतं. त्यासोबत आपलं जर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काही कामं असतील, अडकलेल्या गोष्टी असतील, एक्झाम्स असतील, त्याच्या संदर्भात जर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला तर निश्चितच फलप्राप्ती होते. चंद्र. चंद्र शांत होण्यासाठी मदत होते. बरीच लोक इमोशनली खूप डिस्टर्ब असतात, डिप्रेशन मध्ये असतात. याचं कारण आहे चंद्र एक तर नीचेच असतो कुंडलीमध्ये किंवा डिस्टर्ब असतो. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केल्यानंतर या चंद्राला ताकद मिळते आणि त्यामुळे काय होतं की एक प्रकारचं बल प्राप्त होऊन थोडंसं कूल, काम आणि धैर्य प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून विष्णू सहस्त्रनाम काम करतो. मंगळ. काही लोक काय असतात की भित्री असतात किंवा थोडी धडाडी करताना, डेअरिंग करताना थोडंसं मागं सरकतात. पण विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केल्यानंतर मंगळाला एवढी ताकद मिळते आपल्या पत्रिकेतल्या, आणि डेअरिंगनं ते पुढं 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 जातात. विशेषतः ते जमिनीचे जे लोक काम करतात, जमिनीचे व्यवसाय करतात, डीलिंग करतात, त्यामध्ये त्यांच्यासाठी किंवा हॉटेल इंडस्ट्रीतली लोक आहेत त्यांच्यासाठी पण हे विष्णू सहस्त्रनाम अतिशय लाभदायक आहे. जे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बसतात त्याच्यासाठी पण विष्णू सहस्त्रनाम हे फायद्याचे आहे. बुध. बुध कसं काय, तर विष्णू सहस्त्रनामाचा जर योग्य प्रकारे पाठ केल्यानं केला तर विष्णू सहस्त्रनामाच्या या पाठामुळे बुधाचं पॅसिफिकेशन होतं, आपली बुद्धी स्थिर होती, कॉन्सन्ट्रेशन होतं. कॉन्सन्ट्रेशन अजिबात लूज होत नाही. ज्यावेळी आपण अभ्यासासाठी बसतो त्यावेळी स्टडी करताना एक प्रकारे कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. त्याच्यासोबत व्हॉट इज राईट आणि व्हॉट इज रॉंग. काही वेळेला आपला निर्णय घेताना आपल्याला कळत नाही हा निर्णय घेऊ का नको, तर ते बुधाचं काम आहे. त्यासाठी विष्णू सहस्त्रनाम केल्यानं बुध हा आपला पॉवरफुल होतो. गुरु. गुरुबळ प्राप्त होण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम अतिशय पॉवरफुल आहे. एखाद्याच्या पत्रिकेमध्ये गुरु हा नीचेच असतो, काही खराब ग्रहांच्या युतीमध्ये गुरु अडकलेला असतो, त्यावेळी योग्य ती फळं प्राप्त होत नाहीत. सर्व काही टॅलेंट असून चांगल्या प्रकारे फलप्राप्ती होत नाही. त्यासाठी विष्णू सहस्त्रनामाचं पाठ करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळं गुरुला बल प्राप्त होते. शुक्र. लक्झरीची लाईफची प्रत्येकाला अपेक्षा असते, पण शुक्र कदाचित नीचेत असतो किंवा शुक्र काही खराब ग्रहांच्या युतीमध्ये असतो, त्याची प्लेसमेंट चांगली नसते. अशा वेळेला विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केल्यामुळं शुक्राची जी फलं आहेत, कदाचित काय होतं, पती पत्नीमध्ये प्रचंड मतभेद होत असतात. अशा वेळेला विष्णू सहस्त्रनामाचा जर पाठ झाला पत्नीनं किंवा पतीनं, तर त्या दोघांमधले मतभेद कमी व्हायला मदत होते. शनी. कामं डिले होणं, पेंडिंग पडणं आणि अडथळे येणं हे शनीच्या ह्याच्यामध्ये येतं. खराब शनी असेल पत्रिकेमध्ये तर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केल्यामुळे शनीला ताकद मिळते. शनीमधली निगेटिव्हिटी जी आहे ती दूर होऊन अत्यंत चांगल्या अशा प्रकारचे रिझल्ट मिळतात. आणि राहू आणि केतू. राहू आणि केतू हे ऑब्स्ट्रक्शन करतात, अचानक काहीतरी बदल घडवून आणतात, कट करतात. केतूचं काम आहे डिटॅचमेंट. तर या दोन्ही गोष्टींवरती, राहू आणि केतू या दोन्ही प्लॅनेटची निगेटिव्हिटी कमी करण्याचं काम विष्णू सहस्त्रनाम करतो. ओव्हरऑल सर्व 9 प्लॅनेट्सला स्टेबल करण्याचं काम विष्णू सहस्त्रनाम करतो. आता विष्णू सहस्त्रनाम प्रॉपर कशा पद्धतीने करायचं याबद्दल सांगणार आहे. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा. आता योग्य ते फळ प्राप्त करण्यासाठी विष्णू सहस्त्रनामची उपासना किंवा हे स्तोत्र कशा प्रकारे म्हणलं पाहिजे, लोकांना माहितच नाही विष्णू सहस्त्रनाम कशा प्रकारे म्हणलं पाहिजे. तर ही म्हणण्याची एक गुप्त पद्धत आहे.
ती पद्धत जर योग्य प्रकारे केली तर निश्चितच विष्णू सहस्त्रनामाचे फायदे आपल्याला पूर्णपणे होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या शुक्ल पक्षातील एखाद्या गुरुवारपासून ह्याचा स्टार्ट केला पाहिजे, आरंभ केला पाहिजे किंवा एकादशीपासून ह्याचा स्टार्ट केला पाहिजे. आपण पूर्व दिशेकडं, उत्तर दिशेकडे किंवा ईशान्य दिशेकडे बसून याची योजना केली पाहिजे. हातामध्ये जल घेऊन, पाणी घेऊन, आपल्याला जे आपलं स्वतःचं नाव आहे त्यासोबत आई वडिलांचं नाव घेऊन एक संकल्प केला पाहिजे. कुठलीही गोष्ट करताना संकल्प करणं अतिशय महत्वाचं आहे. कुठल्या कामासाठी आपण हे करतोय हे गोष्टी महत्वाच्या आहेत. जर समजा आपलं स्पेसिफिक काम नसेल तर त्या पद्धतीने विष्णू भगवानांनी आपल्याला कृपा प्राप्त व्हावी अशा प्रकारचा संकल्प केला पाहिजे. हातात पाणी घेऊन त्या प्रकारची इच्छा बोलली पाहिजे. समजा विवाहातली अडचणी असेल तर बाबा विवाहामधल्या अडचणी दूर व्हावा यासाठी विष्णू भगवान मी याचं स्मरण करत आहे आणि मला यश प्राप्त व्हावं असं म्हणून ते पाणी जमिनीवर टाकायचं आणि त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायचा. किंवा कुठल्याही नोकरीतल्या समस्या असोत आणि काही एक्झाम रिलेटेड असोत, कसले आजारपणाचे विषय असोत, कसलेही असेल, फक्त संकल्प करणं गरजेचं आहे की या गोष्टीसाठी मी याचं पाठ करत आहे आणि त्याच्यानंतर पाठ करायला चालू करायचा. संकल्प एकदाच फर्स्ट डेला करायचा ज्या वेळेला आपण सुरुवात करतो. समजा एकादशीला आपण सुरुवात केली की त्या दिवशी बसायचं, पूर्वोत्तर मुख करून बसणे, अतिशय स्वच्छपणे ब्रह्ममुहूर्तावर बसायचे किंवा सकाळ सकाळी लवकर उठून थोडंसं आंघोळ वगैरे करून व्यवस्थित बसायचे किंवा संध्याकाळच्या वेळेला जरी केलं तरी सुद्धा विष्णू सहस्त्रनामाचा पाठाचं फळ मिळतं. आता हे सलग 11 दिवस आपल्याला करायचे. पहिल्या दिवशी संकल्प होणार, बाकीचे 10 दिवस जे आहेत ते संकल्प होणार नाही. बाकीचे 10 दिवस आपण त्याच टायमिंगला साधारणपणे बसणार आहे. म्हणजे जर सकाळी 7 वाजता बसत असेल तर सकाळी 7 वाजताच बसणार आहे. 7, 7:30 झाले तरी अर्धा तास, 1 तास इकडे तिकडे चालेल, पण खूप मोठा फरक नाही करायचा. कारण टाइमला पण फार महत्व आहे. त्याच वेळेवरती जर समजा आपण केलं तर तशा प्रकारची ऊर्जा आपल्याला तिथून युनिव्हर्समधून, ब्रह्मांडामधून येण्यासाठी मदत होते. पुढे 10 दिवस करायचे, टोटल 11 दिवस याचा पाठ करायचा आहे. 11वा दिवस झाल्यानंतर एक नैवेद्य काही प्रकारचा असेल ते विष्णू भगवानाच्या समोर ठेवायचा. काहीही आपल्या मनाला जे आवडेल तशा पद्धतीने थोडेफार पेढे असतील म्हणा, खडी साखर असेल म्हणा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा, दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि घरातल्या सगळ्यांनी त्याचं प्राशन करायचं. हे 11 दिवसाचं व्रत झाल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक एकादशीला असेल किंवा पौर्णिमेला असेल शक्य तसं याचा पाठ करत राहायचं. जर एखाद्याला हे कंटिन्यू मध्ये करणं शक्य असेल तर त्यानं कंटिन्यू विष्णू सहस्त्रनामाचा पाठ पुढे 3 महिने कमीत कमी करायचंय. हे विष्णू सहस्त्रनामाचा पाठ झाल्यानंतर अतिशय आमूलाग्र अशा प्रकारचे बदल आयुष्यामध्ये घडतात. ज्या ज्या लोकांनी विष्णू सहस्त्रनामाचे प्रॉपर पाठ केलेला आहे त्यांना अतिशय कल्पनेच्या पुढचे अशा प्रकारचे रिझल्ट मिळालेले आहेत. मागच्या जन्मीतली कर्म नष्ट होऊन आत्ताच्या जीवनात आपण आपल्याकडे ज्या मिस्टेक्स घडत आहेत त्या पण नष्ट होऊन ग्रह तारे सगळे संतुलित करून योग्य तशा प्रकारचे आपल्याला रिझल्ट प्राप्त होतात. वास्तूमध्ये जर समजा आपण घरामध्ये अशा प्रकारचं पठण चालू केलं तर वास्तूतली ऊर्जा पण बॅलन्सिंग होते, संतुलित होते, योग्य प्रकारचे अशी पॉझिटिव्ह ऊर्जा त्याच्यामध्ये मिळायला चालू होते. फक्त महत्वाचं आहे की 11 दिवस पहिल्यांदा सलग पाठ करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्या इच्छेनुसार पंचमीला असेल किंवा एकादशीला असेल, पौर्णिमेला असेल, एक कुठलीही तिथी पकडून आपण पुढं करत राहायचं. आणि ज्यांना कुणाला रेग्युलर बेसिसवर करायची सवय लागली त्यांनी रेग्युलर करा. काही लोक तर असे आहेत की ज्यांना विष्णू सहस्त्रनाम म्हणण्याची सवय लागली आणि त्यांच्या आयुष्यात एवढे चांगले चेंजेस झालेत की ते रेग्युलर बेसिसवर करतात. जर व्यवस्थित वाचायला चालू झालं तर ते 15 मिनिटात, हार्डली 15 मिनिट्स आपला घेतो. 15 मिनिट्समध्ये शांतपणे कुठल्याही प्रकारे मोबाईल वगैरे बाकीच्या गोष्टी बंद करून स्विच ऑफ करणे, सायलेंटला करणे आणि मग करणे गरजेचे आहे. कारण विष्णू सहस्त्रनाम चाललंय आपलं आणि बाहेर आपलं लक्ष फिरतंय, यात काही मजा नाही. हा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ आपण करा आणि मला तुमचे अनुभव काय आहेत, आयुष्यात काय चेंजेस घडत आहेत. परमेश्वर श्रीहरी विष्णू जो आहे तो सगळ्यांना कृपा करणार आहे. फक्त आपल्याला त्याची ऊर्जा घेता आली पाहिजे. तुम्ही मला याचे अनुभव डेफिनेटली कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कुणाला याचा फायदा होत असेल तर होऊ दे. थँक्यू.